locker number 16. अनलिमिटेड आहे रस्सा आणि तर्री तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. मिळून घ्यायचं आपल्याला. लिंबाचा रस, कांदा, शेव, वडा आहे बघा. नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण ठाण्यातील प्रसिद्ध मिसळ टेस्ट करणार आहोत, बाबा मिसळ. आपण आलो खोपट परिसरात असलेली ही बाबा मिसळ टेस्ट करायला. यापूर्वी इथले आपण व्हिडिओ बनवले होते. अगदी छोट्याशा टपरीपासून मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर झालेलं आहे. छोटीशी हातगाडी होती आणि आता त्याचं एक हॉटेलच्या स्वरूपात आलेलं आहे. तीच मिसळची चव आहे का आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. काय त्याचे दर आहेत आणि टेस्ट सुद्धा अनुभव करणार आहोत. तर मी पुढे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. ही अस्सल चवीची अगदी ठाणेकरांच्या ओळखीची प्रसिद्ध अशी मिसळ चाकायला आपण आज आलेलं. तर जाणून घेऊया या तरुणाकडून. त्याने स्वतःचा जॉब सोडून या व्यवसायात पदार्पण केलं आणि बरेचसे वर्ष हा व्यवसाय त्याने आता पुढे आणलेला आहे. काय त्याची प्रगती आहे ती मला या भागामध्ये तुम्हाला जाणून घेता येणार. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर ठाणा स्टेशन पासून तुम्ही 10 ते 15 मिनिटात ऑटोने इथे येऊ शकता. हा खोपटचा एसटी डेपो आहे, समोर आहे. खोपट एरिया आहे, खोपट परिसर. ह्या एसटी डेपोच्या समोर आहे अमरज्ञान कोऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी. तिथे हे बाबा मिसळ आहे. ठाणे शहराची नवीन चव. चला या. तर आपल्या सोबत आहे बाबा मिसळचे श्री मिलिंद कुलकर्णी. दादा, तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खरंच अभिनंदन. खूप बरं वाटलं. म्हणजे एक आपला छोटासा व्यवसायाचं तुम्ही मोठ्या व्यवसायात रूपांतर केलंय. काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? ताईंचे व्हिडिओ तुम्ही ताईंच्या व्हिडिओमध्ये मला पहिले सुद्धा बघितलं असेलच. आणि आता बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर एका छोट्याशा गाडीचं रूपांतर आज आपण मोठ्या दुकानात केलेलं आहे. तर मला सर्व ठाणेकरांना आवर्जून सांगायचं की प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करायची आणि एकदा मिसळ खाऊन जायची. दही पण आहे डिश मध्ये? हो, पूर्वी तुम्ही व्हिडिओ केला तेव्हा दही याच्यामध्ये ऍड केलेलं नव्हतं. आपण आपल्याकडे दही मिसळ सुद्धा चालू केलेली. अच्छा, दही मिसळ सुद्धा मिळणार आहे. मग आपल्याकडे किती प्रकारच्या मिसळ आहे दादा? आपल्याकडे मिसळ मध्ये फक्त टेस्ट मध्ये व्हेरिएशन घेऊन आपण 4 प्रकारच्या मिसळ देतोय. लाईट, मीडियम, तिखट आणि डबल तिखट. अच्छा अच्छा, बरं. हे 4ही व्हेरिएशन आपल्याकडे मिळतील. पण त्याच्या सोबत आता आपण चालू केले नव्याने दही मिसळ आणि मिसळ भाकरी. मिसळ भाकरी, बरं आहे. ज्यांना पाहुण्या खायचं त्या भाकरीचा आनंद घेऊ शकते. आज आपण बघतोय की सर्व लोक हेल्थ कॉन्शियस होत आहेत. हो ना, हेल्थकडे लक्षात येत आहेत. अशा वेळेला प्रत्येक जण आवड करतो पाव. हो बरोबर. त्याला काहीतरी सोल्युशन द्यायचं होतं. सो आम्ही मिसळ भाकरी घेऊन आलोय. क्या बात आहे, अगदी छान. म्हणजे नवीन तुमचं एक एक प्रकार बघायला मिळत आहेत. आणि दही आणि मिसळीचं कॉम्बिनेशन अगदी उत्तम आहे. ही संपूर्ण डिश दादा किती रुपयांचं आहे? हे टोटल 100 रुपयाचं. 100 रुपयांचं आहे. तर एवढे तुम्हाला मिळणार आहे. आणि सेल्फ सर्व्हिस आहे. इथे टोकन दिलं जाणार आहे. टोकन तुम्हाला घ्यायचं आहे. आणि गर्दी बरीच असते, त्यामुळे तुम्हाला टोकन घ्यायचंय आणि आरामात तुमची डिश घेऊन आनंद घ्यायचा मिसळचा. हो की नाही? नंबर 21 बघा. तर आपण विचारणारच आहोत इथे खवय्यांना की त्यांना कशी टेस्ट वाटते. तोपर्यंत आपले हे जे दादा मटकीचीच, तुम्हाला कसं वाटलं की मटकीचीच का करावी मिसळ? मिसळ मटकीचीच. आता लोक वाटाणे घालतात, काळ्या वाटण्याची उसळ घालतात, पण जी ऍक्च्युअल मिसळ आहे, जर आपण जे खवय्यांना हवंसं असतं की आमच्याकडे खवय्ये येऊन सर्वात पहिले तर बाहेरून उभे राहूनच विचारतात मटकी आहे ना, तर आम्हाला सांगावं लागतं की आम्ही फक्त मटकीचीच मिसळ. मटकीची. आणि त्याला बघा मोड आलेले आहे. अगदी बारीक गावरान मटकी ना दादा? मटकीची ही संपूर्ण तर्री आहे. आणि हे फरसाण पण चांगल्या क्वालिटीचं यांच्याकडे मिळतं. आणि दादा तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा की तर्री कशी केली जाते, कोणते मसाले तुम्ही वापरता? आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण आपण आपल्या तुमच्या नवीन युजर्स साठी सांगूया की आपण सर्व घरगुती मसाले युज करत आहोत मिसळ बनवण्यासाठी. आणि सोबत जे आपले काही मसाले असतात ते आपल्या गावावरून आपण घेऊन येत आहोत आणि ते त्याच्यामध्ये ऍड करतो. म्हणजे ना, कांदा, लसूण, प्रत्येक गोष्ट एवढं व्यवस्थित भाजलेलं आहे बरं की तुम्ही पाहू शकता. बघा, त्याच्यामुळे मिसळला जो येणार मिसळची जी चव आहे ती तुम्हाला मी इथे व्हिडिओ मध्ये सांगून नाही कळणार आहे, तुम्हाला यावं. हो ना, अगदी मस्त. आणि तुमचा दिवस कधी चालू होता? आणि ह्याच्या मागे गृहिणी आहे, म्हणजे दादांची मिसेस आहे
ते सर्व करून देतात. सकाळी किती वाजता तुमचा दिवस? सकाळी आमचा दिवस सकाळी चालू होतो 5 वाजता. 5 वाजता सुरुवात होते आणि ची सर्व तयारी होते. एखाद्या छोट्या गाडीपासून दादाने एवढा मोठा व्यवसायात रूपांतर आणलेलं आहे आणि बऱ्याच तरुणांना त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे की तुम्ही व्यवसाय कसा करावा. त्याच्यासाठी खास त्यांची पार्टी आणि त्यांचा उपक्रम आहे ना दादा? लवकरच आता बरेच तरुण वर्ग वळतायत बिझनेसकडे. मराठी माणसं बिझनेसकडे वळायला लागली आहेत आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. सार्थ आनंद आहे. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की आपली मुलं आता पुढे येऊन कामं करायला सुरुवात करतात. बरं. कारण एकमेकांचं बघूनच आपण करतो आणि त्याचाच खास व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत असते की दादांकडून तुम्हाला मोटिवेशन कसं मिळणार आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे, ते कसं करतायत, त्यांनी खचलं नाही. अशा बऱ्याच तुम्हाला अडचणी आल्या असतील ना दादा? जेव्हा सुरुवातीला गाडीवरती होता तेव्हा खूप अडचणी सहन केल्या. म्हणजे कुणाला दोष देऊन अर्थ नाही. हो ना. जे अधिकारी होते ते त्यांचं काम करत होते. बरोबर. जे काही लोक होते समाजातले की ज्यांना बरोबर नव्हतं वाटत की रस्त्यावरती का करतात ते कंप्लेंट करत होते. बरोबर. तर तो कुणालाही वाईट बोलणार नाही या ठिकाणी. याच्यामुळे आपल्याला आणखी उत्साह आला ना. पण मी खचून नाही गेले. मी त्या सर्वांचं त्यांचं सुद्धा मी थँक्यू बोलतो त्यांना सर्वांना की त्यांनी कुठेतरी तो एक त्यांच्या मार्फत मला त्रास झाला. त्या त्रासामुळे मला प्रोत्साहन मिळालं आणि आज मी या जागेवर. म्हणजे निगेटिव्ह ह्याच्यातून पण आपण पुढे जाऊ शकतो असं काय नाही की अजून त्यांनी उमेद निर्माण केली स्वतःमध्ये आणि आलेले. तर आपण टेस्ट करणार आहोत दादा. आमची पण डिश सर्व करा, आम्हाला पण टेस्ट करून प्रेक्षकांना सांगायचंय. दादा तुमच्याकडची मी मिसळ ट्राय केली आहे. आता मला तुम्ही काय सुचवाल? नवीन काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे दही मिसळ आहे. अच्छा. मिसळ भाकरी पण. मिसळ भाकरी उत्तम चव आहे. बरं ट्राय करा. बरं. तर मी आता दही मिसळ भाकरी घेते. काय किंमत आहे त्याची? 100 रुपये प्लेट आहे. आणि बघा ह्याचे दर कसे ठेवलेले आहे तुम्ही हे सगळं बघू शकता. दादा माझी करा 1 प्लेट. मेन्यू कार्ड तुम्ही बघू शकता, छोटासाच आहे आणि परिपूर्ण असं तुमचं होणार आहे. भाकरी पण दिलेली आहे दादांनी आणि आता दही मिसळ सुद्धा आहे. तर आपण भाकरी आणि मिसळ ट्राय करणार आहोत. तुम्हाला मिसळ भाकरी मीडियम. तर टोकन आलेलं आहे. आता माझी पण मिसळ मी घेते. सगळ्यात आधी फरसाण घेतलंय. फरसाणवरती मटकी आहे, मस्त गावरान अशी मटकी आहे, वाफवलेली ना दादा? वाफवलेली. आणि आता तर्री अशी मस्त टाकणार आहे दादा, ग्रेव्ही. हा सुगंध काय सुटलाय मस्त एकदम. आणि गरमागरम तुम्हाला इथे मिळणार आहे. दिवसभर दादा किती वाजेपर्यंत असतं? आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 7 पर्यंत केलं? अरे वा. टाइम वाढवलेला आहे. बरेचसे प्रेक्षक नाराज होते, कमेंट्स होत्या की 3 वाजता 3 पर्यंत संपलेली असते मिसळ, जेवढी लगेचच संपून जाते. पण आता दादानी वेळ वाढवली. छान छान. आणि वरती मस्त ग्रीन अशी कोथिंबीर टाकलेली आहे, शेव आहेत बारीकसे आणि लिंबू कांदा दिलेला आहे. गरमागरम बटाटा वडा सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. आणि इथे दादा पोहे पण आहेत ना आपल्याकडे? तुम्ही बघू शकता पोह्याची डिश पण आहे. पोहे पण तुम्हाला गरमागरम सर्व केले जाणार आहेत. अगदी नाश्त्याची उत्तम व्यवस्था आहे. आणि माझं तर डिश रेडी झालेली आहे. चला आपण टेस्ट करूया. धन्यवाद दादा. पावासोबत तर मिसळ मी खाल्लेली आहे. आता भाकरी सोबत अगदी तांदळाची मस्त लुसलुशीत अशी भाकरी आहे, गरमागरम अशी. कांदा लिंबू दिलेला आहे. गरमागरम बटाटा वडा आहे, अगदी महाराष्ट्रीयन टाईपचा. आणि मिसळ बघा कशी आहे. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. वरती कांदा आपण टाकूया छानपैकी आणि लिंबू पिळूया. लिंबू छान कांदा टाकलेला आहे आणि बघून तोंडाला इतकं पाणी सुटलेलं आहे. ट्राय करते. मस्त, या खायला. गरमागरम असा बटाटा वडा आहे बघा. टेस्ट सांगते तुम्हाला. चटणी आहे मस्त. रस्सा आलेला आहे आणि रस्सा अनलिमिटेड आहे. रस्सा आणि तर्री तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. जेवढी तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता. हा रस्सा आहे आणि ही तर्री आहे. तर्री हवी तर तर्री सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे बघा छान. वाव, क्या बात आहे. बस तांदळाच्या भाकरी सोबत नक्की खाऊन बघा. वेगळी टेस्ट मिळते.
आणि ज्यांना पाव खायला नकोय, पावाची सवय नसते किंवा पाव अवॉइड करतात, त्यांच्यासाठी खरंच चांगलं आहे. बघा ही जी तर्री टाकली आहे ना, त्याचा रंग बघा किती छान आहे, मस्त. आणि हे सगळं मिळून घ्यायचं आपल्याला, लिंबाचा रस, कांदा, शेव, अतिशय मस्त, एकदम भन्नाट चवीची लागते. आतमध्ये शेंगदाणे आहे आणि पोहे एकदम सॉफ्ट आहे, आणि शेव टाकल्यामुळे ना त्या पोह्यांची लज्जत आहे ना डबल झालेली आहे, एकदम मस्त कुरकुरीत शेव. मिसळ आल्या तर ताक तर पाहिजेच. मस्त ताकामध्ये ना छान मसाला टाकलेला आहे आणि अतिशय उत्तम चव आहे, आंबट नाहीये, मस्त रिलॅक्स वाटतंय. हे सगळं खाल्ल्यानंतर ताक तर नक्की आवर्जून घ्या, आणि इथे आलात तर नक्की ठाण्यामध्ये या मिसळला टेस्ट करायला नक्की, आणि कमेंट करून नक्की सांगा आल्यानंतर की तुम्हाला इथली मिसळ कशी वाटली. कवर आहे ना मस्त आहे. आतली जी भाजी आहे त्याच्यामध्ये सगळं राई आहे, मोहरी टाकलेली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, आणि त्या भाजीची चव अप्रतिम आहे, अगदी महाराष्ट्रीयन टाईपचा वडा आहे. आता पोहे आपण टेस्ट करूया. पोह्यावरती पण शेव टाकलेले आहेत आणि शेंगदाणे वगैरे पण आहेत. आपण वरती लिंबू पिळूया कांदे पोह्यामध्ये. बघा सॉफ्ट कांदे पोहे असतात इथले. आतमध्ये शेंगदाणे आहे आणि पोहे एकदम सॉफ्ट आहे, आणि शेव टाकल्यामुळे ना त्या पोह्यांची लज्जत आहे ना डबल झालेली आहे, एकदम मस्त कुरकुरीत शेव. तर इथे एक दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला मिसळ कशी वाटते? मिसळ खरंच खूप छान आहे इथली, आणि मी इथे कंटिन्यू हमेशा खायला येत असतो, आणि इथे रस्सा अनलिमिटेड केल्यामुळे त्याच्यामुळे जास्त फायदा झाला आणि जास्त खायला मजा येते. हा आवडते. मग तुम्हाला जास्त कोणती मिसळ आवडते? बाबा मिसळ. बाबा म्हणजे कोणती, म्हणजे दही मिसळ का साधी? तरी मिसळ. तरी मिसळ. तर्री मिसळ. तर दादा एन्जॉय करतात. दादा कुठे राहिला तुम्ही? मी इथे कॅडबरीला राहिलो. बरं. दादा आता घर बसल्या कोणाला मिसळ मागवायची तुमच्याकडची, चव चाखायची, तर काय व्यवस्था आहे? पार्सलसाठी आपण फक्त आता सध्या होम डिलिव्हरी सुरू केलेली नाहीये, पण लोक आपल्याकडे टेक अवे करायला येतात. प्लस आपल्याकडे स्विगी आणि झोमॅटोच्या ऑर्डर कंटिन्युअस चालू असतात. बरं, बघितलं मी आता पण इथे बरीच व्यवस्था चालू आहे. 2815 झोमॅटोची ऑर्डर जाऊन दे. क्या बात आहे. बघा आता झोमॅटो वाले पण आलेले आहेत, स्विगी मधून पण तुम्ही. स्विगी झोमॅटो हे 2 ऑप्शन आहेत. आता याच्या पुढे जाऊन लोकांना सांगतो की व्हॉट्सअप वरती मला ऑर्डर करा, व्हॉट्सअप वरती मला ऑर्डर करा, मी स्कॅनर पाठवून पेमेंट झालं की तुम्ही तुमच्या घरी बसून पोर्टर बुक करा. म्हणजे आपल्याला स्विगी आणि झोमॅटोला जो अतिरिक्त कमिशन द्यावं लागतं आणि एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतील ते तुम्हाला द्यावे लागणार नाही. ज्या रेटला आम्ही इथे विकतो त्याच रेटला तुम्हाला घरपोच मिळू शकतो. क्या बात आहे. चांगली व्यवस्था केली, आणि या चवीची तर तुम्हाला मिसळ खायची नक्की. ठाण्यामध्ये कोकण परिसरात आहे, अप्रतिम चव आहे, आणि अजून त्या दादानी काय काय नवीन नवीन आणलेलं आहे. पोहे तर एकदम छान होते, मला तर खूपच आवडले. मिसळची चव जी पहिली होती पहिल्या दिवसापासून तीच दादानी. दादा किती वर्ष झाले आपल्या व्यवसायात? टोटल 7 वर्ष झाली आहेत. आणि जसं आज तुम्हाला मिसळ आवडली, मी तुम्हाला सुद्धा सांगेन की तुम्ही जाऊन गुगलला रिव्ह्यू टाका. आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा ही विनंती आहे की ज्यांनी मिसळचा चव घेतलेली आहे, ज्यांनी खाल्लेली आहे, त्यांना आवडली सुद्धा आहे, पण गुगलला रिव्ह्यू टाकायचं राहिलंय, तर सर्वांना विनंती करतो आवर्जून की प्लीज गुगलला रिव्ह्यू टाका. जे तुमच्या भावना आहेत त्या इतर लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हीच एक गोष्ट आहे की जी आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना अजून मोठं करू शकतो. बरोबर, चांगलीच गोष्ट सांगितली. इथे दादा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला इथली मिसळ का आवडते? इकडची मिसळची खासियत अशीच आहे की मटकी मिसळ आहे, आणि इकडे तुम्ही एकदा खाल्लं की तुम्हाला साखर यायची इच्छा होते. मला तर्री वगैरे आवडते. आणि काय आवडतं इथलं? तरी पण इकडचं ॲटमॉस्फिअर पण चांगलं आहे, आणि इकडे कसं तुम्ही जी टेस्ट आहे मिसळची एकदम अप्रतिम आहे. धन्यवाद दादा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक मराठी तरुण अगदी आपल्या जोडीदाराला घेऊन, म्हणजे त्यांच्या मिसेस पण आहेत, आता घरी आहेत त्या सकाळपासून हा त्यांचा व्यवसाय म्हणजे काम चालू होतं, आणि एका छोट्या हातगाडीपासून मोठ्या व्यवसायात रूपांतर या तरुणाने केलेलं आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला दादा की पुढच्या वाटचालीसाठी. आणि तुम्ही काय अजून सांगाल आमच्या प्रेक्षकांना? पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, आणि माझी सर्व तरुण वर्गाला एक विनंती आहे की प्रत्येकाने, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करत असाल, तरी सुद्धा तुम्ही अजून एक काहीतरी व्यवसाय जोडधंदा म्हणून करण्याच्या मागे लागा. आज मी तुम्हाला, जसं मी नेहमी तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि मी मराठी मुलांना नेहमी प्रोत्साहित करत असतो, तर त्याच्यापैकीच एक जो माझा मित्र आहे
पण कुठेतरी त्याला माझ्याकडून प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. तर आज मी त्याला भेटू इच्छितो, हा, हा. कारण की माझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी काहीतरी स्वतःच सुरू अरे केलं. वा, आम्हाला भेटायला आवडेल. बरं, आपलं नाव दादा? हर्षा संजय राणे. अच्छा. आणि आपण आता म्हणजे दादांकडून हे करून प्रेरणा घेऊन तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे, दादांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. तर आपलं नाव सांगा आणि तुमचा व्यवसाय कसा तुम्ही चालू केला थोडक्यात. माझं नाव हर्षा संजय राणे. मी तरी पोहे, उपमा आणि साबुदाणा खिचडी असा व्यवसाय चालू केला आहे. त्याचबरोबर माझा हर्षल टायर्स म्हणून माझा व्यवसाय आहे. त्यात जोडधंदा म्हणून मी मिलिंद कुलकर्णी यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे. बघा, एका आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जातात, म्हणजे बऱ्याच तरुणांना मार्गदर्शन सुद्धा दादानी केलेलं, असं नाही स्वतः ते टाइम देतात, ही पण एक मोठी गोष्ट आहे. बघा, तसंच एक तरुण पुढे सरसावतोय, जोडधंदा करतोय, कारण काळाची गरज आहे, कारण महागाई एवढी वाढलेली आहे. तर आपला मराठी माणूस पुढे जाते. खरंच खूप बरं वाटतंय मला. थोडस इंटरप्ट करीन. याचा खूप छान प्रकारे व्यवसाय ऑलरेडी चालू आहे, पण एकाच व्यवसायावरती का थांबावं हे मनात जिद्द घेऊन, म्हणजे जे त्याचं जे काम आहे खूप अवघड काम आहे. तसं बघायला गेलं तर गाडीच्या अलाइनमेंट आणि हे करण्यासाठी त्याच्याकडे ठाण्यातले बरेच लोक येत असतात. त्याच्या नेहमी तुम्ही त्याच्या दुकानामध्ये जाऊन बघू शकता, नेहमी सदैव गर्दी असते. पण ते सुद्धा सांभाळून तो आज की एक काहीतरी जोडधंदा सुद्धा असायला पाहिजे, एक सेकंड आपल्याकडे अर्निंगचा ऑप्शन असायला पाहिजे, ते डोक्यात ठेवून आणि मनात जिद्द ठेवून आज त्यांनी काम चालू केलेलं आहे. की जिथे तो मुलगा सकाळी 6 वाजता उठत होता, आज सकाळी 3 वाजता उठतो, सगळं स्वतःचं काम करतो आणि ते करून परत त्याचा ऍक्च्युअल बिझनेस जो आहे तो सांभाळायला येतो. बघा, आणि इतर जणांना पण त्याच्यातून व्यवसाय मिळतो. जसं आपल्या हाताखाली असतात काही, म्हणजे शेफ आले, इतर सगळ्यांना बराच व्यवसाय मिळून जातो ना आपल्या हाताखाली असल्यामुळे. तर दादा, आपल्याला आवडेल, आम्हाला आमच्या दर्शकांना तुमचा सुद्धा व्यवसाय पुढे बघायला. नक्की नक्की. तर आपला व्हिडिओ लवकरच आहे. दादांनी पण कसा व्यवसाय चालू केलाय त्यांचं पण बघू, काय काम आहे, त्यांच्या मिसळीची चव सुद्धा आपण लवकरच चाखू. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना प्रेरणादायी असा प्रवास आहे मिलिंद कुलकर्णी यांचा. आणि छोटा एक बिझनेस किती मोठा होऊ शकतो हे आता तुम्ही पाहिलं असेल. खूप गर्दी असते, आता मी आले दुपारच्या वेळी म्हणून तुम्हालाही कळत नाही, खूप गर्दी असते. तर अशाच नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.